श्री स्वामी समर्थ. बुध ग्रह आणि कन्या राशी याविषयी आज आपण इथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे कन्या राशीला हा बुध ग्रह स्ट्रॉंग करायचा आहे आणि तो कसा स्ट्रॉंग करायचा याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम या कन्या राशीलाच बुध ग्रहाची सेवा करायची आहे असं नाही. त्याचबरोबर अजून एक रास आहे आणि ती म्हणजे आहे मिथुन रास. म्हणजे या दोन राशींनी जर बुध ग्रहाची सेवा मनोभावे पूजा अर्चा केली तर हा ग्रह ते अगदी मजबूत करू शकतात आणि येणाऱ्या अडचणींना ते अगदी सामोरं म्हणजे फेस करू शकतात. त्यांना त्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी कधीही जाणवणार नाहीत जर तुमचा बुध ग्रह हा स्ट्रॉंग असेल तर. म्हणूनच बुध ग्रहाची सेवा काय करायची आहे हेच आज आपण इथे जाणून घेऊया. बुध म्हणजे बुद्धिमान ग्रह. तो शुभ ग्रहांबरोबर असल्यास अगदी शुभ फल देतो व अशुभ ग्रहांबरोबर असल्यास अशुभ फल देतो. मिथुनेचा व कन्येचा बुध तसेच शत्रु गृहेबरोबर बुध हा बुद्धिमान असतो. ती व्यक्ती अत्यंत धूर्त, हुशार, व्यावहारिक, कर्तबगार असते. व्यापारात विद्येत मोठे यश प्राप्त करते. मीन राशीचा बुध नीच असतो. अशी माणसं दुपटी विचारांची असतात. 5-5 मिनिटाला विचार बदलणारे असतात. पंचम स्थानात मीनेचा बुध असल्यास विद्येत जबरदस्त अडथळे निर्माण होतात. संतती त्रास देणारी असते. मुलांशी यांचं पटत नाही. अशा व्यक्तींनी व्यंकटेश स्तोत्र दर बुधवारी सातत्याने वाचावे. त्याचबरोबर बुधाचा जप स्वतः किंवा ब्राह्मणाद्वारे करून घ्यावा. बुधवारपासून 11 दिवस किंवा 11 बुधवार एक मूठ व मुगाची डाळ विठ्ठलाच्या किंवा विष्णू कृष्णाच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे व त्याची सांगता म्हणून 1 पावशेर तूप, निळे वस्त्र व 11 रुपये दक्षिणा, एक नारळ ब्राह्मणाला दान करायचा आहे. म्हणजे जी बुधाची पीडा तुम्हाला जाणवत आहे ती पीडा लवकरात लवकर निवारण होणार आहे. त्याचबरोबर पाचूचं रत्न ह्या कन्या राशीच्या व्यक्तींनी आणि मिथुन राशीच्या व्यक्तींनी शक्यतो वापरायचा आहे. बरं, पाचूचेच रत्न का वापरायचं आहे तर पाचू हा आपल्याला म्हणजे एखादा जर बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला शिक्षणात अडथळे येत असतील किंवा त्याचबरोबर एखादी म्हणजे प्रेग्नन्सी लेडी असेल तर तिला प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा प्रेग्नेंट जरी असेल आणि तिचं नेहमी मिसकॅरेज होत असेल तर हा पाचूचा रत्न या व्यक्तींनी अवश्य वापरावा. कारण की ह्या पाचूच्या रत्नामध्ये इतकी ताकद आहे की जी काही आपली कामं आहेत अडलेली ती सर्व कामं पूर्ण होण्यास मदत होत असते. आता रत्न म्हणाल तर हे रत्न आजकाल डुप्लिकेट सुद्धा बाजारात मिळतात. त्यामुळे हे रत्न घेताना अगदी व्यवस्थित म्हणजे एका चांगल्या ठिकाणाहून घ्या. जी चांगली जो चांगला ब्राह्मण असेल किंवा जे चांगले पाचू रत्न असतील, विशारद असतील त्यामध्ये, तर त्या अशा व्यक्तींकडूनच हे पाचू रत्न घ्यायचं आहे. कारण की जर डुप्लिकेट तुम्ही ते रत्न धारण करताय तर तुम्हाला त्याचा इफेक्ट काहीही मिळणार नाही. जर ते ओरिजिनल तुम्ही रत्न वापरत असाल तर त्याचा इफेक्ट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शक्यतो रत्न घेताना एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून अवश्य हे रत्न घ्यावे. त्याचबरोबर हे रत्न जेव्हा तुम्ही धारण करताय तेव्हा नेहमी बुध ग्रहाचा मंत्र तुम्हाला उच्चारायचा आहे. बुध ग्रहाचा मंत्र उच्चारल्यामुळे तुमच्या जीवनातल्या अडचणींना तुम्हाला त्या म्हणजे कधीही त्या अडचणी जाणवणार नाही आणि जरी येत असतील तरी त्याचा प्रभाव हा तुमच्यावर अगदी कमी प्रमाणात होणार आहे. तर बुध ग्रहाचा मंत्र तुम्हाला असा बोलायचा आहे, ओम ब्राम ब्रीम ब्रो सह बुधाय नमः. आता मी हे सगळे नवग्रहांचे मंत्र जे आहेत ते मी ते खाली लिहून देणार आहे. कारण की तुम्हाला जे मी बोलते त्याचा कदाचित स्पष्ट उच्चार तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, म्हणूनच मी ते खाली लिहून देणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला हे मंत्र जाप करायचे आहेत जेणेकरून मंत्र हा अगदी स्पष्ट बोलला गेला पाहिजे. मंत्र कधीही बोलताना मोठ्या आवाजात बोलले गेले पाहिजेत. कारण की ह्या मंत्राचा ज्या ध्वनीच्या ज्या लहरी तयार होत असतात त्या घरभर आपल्या पसरल्या गेल्या पाहिजेत. अगदी कानाकोपऱ्यात त्याचा आवाज गेला पाहिजे. कारण की जिथे निगेटिव्ह शक्ती असते ती निगेटिव्ह शक्ती तिथून निघण्यास मदत होत असते. जसं की आपण जेव्हा घरामध्ये धूप लावतो तर धूप सर्वत्र अखंड पसरवत असतो. कारण की आपल्याला वाटतं की आपलं घर हे सर्व पावित्र्य व्हावं, निगेटिव्ह शक्ती निघून जावी. अगदी तसंच ह्या मंत्रांचं सुद्धा आहे. आपण म्हणतो की कधी-कधी हे मंत्र जाप करणं खरंच योग्य आहे का? तर माझं म्हणणं असं आहे, मंत्र जापा इतकी ताकद कशातच नाही. अगदी एखादा आजार जरी बरा करायचा ठरलं तरी ह्या मंत्र जापामुळे तुमच्या जीवनात खूप सारा फायदा होताना तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामुळे मी बरेचसे मंत्र मागीलही भागात सांगितलेले आहेत. त्याच पद्धतीने जर तुम्ही पठण करत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर त्याची प्रचिती येणार आहे. म्हणूनच हा बुध ग्रहाचा मंत्र जो आहे तो सातत्याने रोज सकाळी न चुकता 108 वेळा 1 माळी जाप करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला दिवसभर कधीही वेळ मिळत नसेल तर अगदी रात्री झोपताना केला तरीही चालणार आहे.
आता बुध ग्रहाचा मंत्र झाल्यानंतर तुम्हाला बुध स्तोत्र सुद्धा वाचायचं आहे. आता हे बुध स्तोत्र वाचल्यामुळे तुमच्या जीवनातल्या अडचणी ह्या लवकरात लवकर कमी होऊन तुम्हाला कुठून ना कुठून चांगले मार्ग उपलब्ध होणार आहेत. जसं की तुम्हाला काही पैशांच्या अडचणी असतील किंवा तुम्हाला नोकरी मिळत नाहीये किंवा तुमच्या अभ्यासात प्रगती होत नाहीये किंवा तुम्हाला तुमचं लग्न जमत नाहीये. मी आता मागे सांगितलं की एखादी प्रेग्नंट लेडी आहे, तिला सातत्याने मिसकॅरेज होते किंवा तिला प्रेग्नन्सी राहत नाहीये. असे बरेचसे जे काही तुम्हाला अडचणी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जाणवत असतील. आता हे मी फक्त कन्या रास आणि मिथुन राशीला नाही सांगत, तर बाकीच्या सर्व राशींनी सुद्धा हा प्रयोग जर केला तर तुम्हाला लवकरात लवकर याचा फायदाच होणार आहे. स्तोत्र पठण करणं हे काही वेगळं नाही. स्तोत्र पठणामुळे तुमच्या जीवनामध्ये फायदाच होणार आहे. ते स्तोत्र तुम्ही कोणीही पठण करा, पण सातत्याने पठण करा. कारण की या पठणामागे एकच उद्देश आहे, की ही जी सांस्कृतिक भाषा असते, ही सांस्कृतिक भाषा, त्या भाषेमधला प्रत्येक शब्दाचा अर्थ हा आपल्या जीवनाशी खूप चांगला परिणाम दर्शवताना दिसून येत असतो. म्हणूनच तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. बुध पंचविशाती नामम स्तोत्र हे स्तोत्र आहे. हे तुम्हाला रोज दिवसातून एकदा पठण करायचं आहे. जास्तीत जास्त कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांनी हे पठण करायचं आहे. त्याचबरोबर बाकी इतर राशीच्या लोकांनी सुद्धा पठण केलं तरीही चालणार आहे. कारण की बुध ग्रह प्रत्येक राशीने स्ट्रॉंग करावा, जेणेकरून हा बुध ग्रह बिझनेससाठी, त्याचबरोबर शिक्षणासाठी, त्याचबरोबर आर्थिक अडचणी किंवा वेगळ्या अजून काही बऱ्याचशा अडचणी ज्या लोकांना जाणवत आहेत, त्या लोकांनी आपला बुध ग्रह स्ट्रॉंग करणं फार महत्त्वाचं असतं. जेणेकरून आपल्याला ज्या काही समस्यांना आत्तापर्यंत तोंड द्यावं लागलेलं आहे, त्या समस्या लवकरात लवकर हा बुध ग्रह निवारण करत असतो. म्हणून जर पत्रिकेमध्ये प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये ग्रहांचे परिणाम उच्च-नीच दिसून येत असतात. त्याचमुळे जर तुमच्या पत्रिकेमध्ये जर बुध ग्रह हा अगदी कमी आणि बिघडलेला असेल, तर नक्कीच तुम्हाला तो स्ट्रॉंग करायचा आहे आणि स्ट्रॉंग केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय, हे सुद्धा मला तुम्हाला कळवायचं आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच एका दुसऱ्या ग्रहासोबत आणि राशींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.